तसाच सपोर्ट आपल्याला पाहायला मिळेल आणि उपस्थित सर्व मान्यवरांशी मी परत एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय लोढा प्रीमियर लीग 2026 मध्ये. नक्कीच आपण मॅच पाहत आहोत लोढा प्रीमियर लीग 2026 मेगा फायनल. यस भाग्यवान, थैंक यू सो मच, थैंक यू मयूर. चलते मुकाबले की ओर. मजा आएगा इस मुकाबले में दोस्तों, क्योंकि मेगा फाइनल का ये मुकाबला आप देख रहे हैं और मेगा फाइनल का मुकाबला यानी 16 टीमें खेली मयूर. 16 में से अब 14 टीमों को घर पर भेज दिया है सबने. टाटा बाय बाय अलविदा. अब यहां से बची हुई 2 टीमों के बीच पहले नंबर की ट्रॉफी के लिए कड़ा संघर्ष नजर आएगा मैदान में. मजा आएगा मुकाबले में दोस्तों. कई मजा आइए, जुड़े रहिए हमारे साथ, देखते रहिए लोढा प्रीमियर लीग 2026 क्रिकेट का ये अभूतपूर्व 16 मैदान में शुरू है. चलिए अब कमेंट्री बॉक्स में पूरी शांतता होगी, याद रखिए कोई भी शोर नहीं मचाएगा भाई. थोड़ा शांत रहिए आप कमेंट्री बॉक्स में. मेगा फाइनल का मुकाबला अब शुरू होने जा रहा है. विश यू वेरी ऑल द बेस्ट, विश यू वेरी ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. मुकाबले की शुरुआत अतिरिक्त रन के साथ आशिक मैदान में, जिन्होंने दर्शकों को दीवाना बना दिया है. क्या बल्लेबाजी की पिछले मुकाबले में फर्स्ट सेमीफाइनल में, मुझे अभी भी याद आ रहा है सब स्ट्रोक्स आशिक के. तर बघा संदीप पगडे साहेब यांना विनंती करतो की मंचावर यायचं आहे. ओ इस बार अच्छा स्ट्रोक, फील्डर वहां पर मौजूद. केवल एक रन यहां पर प्राप्त कर पाएंगे सिंगल के साथ. अब इंडिविजुअल स्कोर यहां पर पहला रन स्कोर कार्ड पर बल्ले के साथ किरण के बल्ले से. और अब अलंकार आएंगे स्ट्राइक पर. भाग्यवान, आपको याद हो तो अलंकार ने क्या बल्लेबाजी के थ्रू आउट द टूर्नामेंट, विद द बैट विद द बॉल भयानक परफॉर्मन्स दिया इन्होंने. बड़े खतरनाक खिलाडी है. हो खूपच घातक खेळाडू आहे, अष्टपैलू आहे. बॉलिंग मध्ये देखील त्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स केलाय आणि मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिली बॅटिंग त्याची अफलातून. तूफानी तूफानी खिलाड़ी है ये. तो चलिए इसी बात का मैंने जिक्र किया. ऑन साइड पर सैर सपाटा करने भेजा गेंद को लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. क्या बड़े हिट दो लगाई यहां पर. देखिए लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के ऊपर से भेज दिया है सीधा 6 रन के लिए. तगड़ा हिट अलंकार के बल्ले से, माइट हिट. आड़ा बल्ला चला इस बार लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर. अद्भुत अलंकार, अविश्वसनीय अलंकार मैदान के अंदर अद्वितीय परफॉर्मेंस देते हुए छक्के के बाद चौका. एक बार फिर से हैमर किया है थ्रू दी कवर. अच्छा शॉट लगा है वहां पर. फील्डर भाग रहे बड़ी तेजी से, गेंद को जाकर रुकाएंगे. रविंद्र पंदेरे को आप वहां पर देख रहे हैं. स्टार 11 टीम के एकमेव खिलाड़ी जो इन एक्शन आपको नजर आ रहे हैं, जो कि कुर्ता 11 में शामिल नहीं है. स्माइल देखिए उनकी. और भाग्यवान देखिए कितनी बार खेल रहे हैं रविंद्र फाइनल आपके नॉलेज के अनुसार. पहिलीच फायनल आहे त्याच्या. तो चलिए जाइए भाग्यवान और गेंद को उठाकर लाइए. ये गेंद निकल गई है लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर. बिग शॉट. प्रसन्न होके ज्या प्रेक्षकाने बाहेर झेल पकडले त्यांनी इकडे यायचं आहे. चला या इकडे या. काय आहे बघ यासाठी. याच्यावर फोटो काढला जाईल. तो चलिए इस बार कमेंट्री बॉक्स में जागते रहो का दिया नारा. एक और गेंद बाउंड्री लाइन के बाहर. बेधड़क सड़क पर कड़क. 6 रन.
शकता ज्या मान्यवराची आपण वाट पाहत होतो नागेंद्र शर्मा साहेब इथे उपस्थित झाले ज्यांच्या मार्फत आपल्याला गेले कित्येक वर्ष टी शर्ट आपण पाहतोय त्यांच्या सौजन्याने आपल्याला लागतात तेच नागेंद्र शर्मा साहेब यांचे इथे शुभ आगमन झालेले आहे त्यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत करतोय नागेंद्र शर्मा साहेब यांचं. नक्कीच फायनलच्या सामन्यामध्ये त्यांनी आपली उपस्थिती दाखवली आहे त्यांचं परत एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. उद्घाटन सामन्याला देखील त्यांनी आपली उपस्थिती दाखवली होती आणि आता फायनल मध्ये देखील ते उपस्थित झालेले आहेत त्यांचे देखील मला- सुस्वागतम येस सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मागील कित्येक पर्व अशा आपण पाहतोय खरं तर भाग्यवान आपण खरं तर पुढील वर्षी इन्व्हिटेशन जरी दिले नाही तरी ते स्वतःहून आपल्याला सांगतील की LPL कब आहे इतकं प्रेम आहे त्यांचं LPL कमिटीवरती आणि अगदी आपण पाहतो प्रत्येक वर्षी आपल्या मॅनेजमेंट टीमच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहेत. हर एक साल कुछ ना कुछ उनके माध्यम से इस टूर्नामेंट को स्पॉन्सर्स रहते हैं और इस साल भी देखिए जो हमारे पीछे खड़े रहे इस टूर्नामेंट के लिए हर टी शर्ट के लिए टी शर्ट के पीछे देख सकते हैं आप जिनका नाम यहाँ पर दिया गया आदरणीय नागेंद्र जी शर्मा साहब इनका आगमन हो चुका है उनका LPL टीम की ओर से तहे दिल से हार्दिक स्वागत. तशरीफ रखिए साहब मंच पर VIP डाइस पर आपका स्वागत होगा. तो चलिए ऑन साइड पर उठाकर मारा है सीधा बल्ला घाव गहरा लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर बल्लेबाज ने दागा ये शानदार 6 रन. बाउंड्री लाइन के बाहर बॉलिंग मार्क पर इजाज लॉफ्टेड हिट आपने देखा सीधे बल्ले से लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर रिवर्स हो स्वीट हिट नहीं है स्वीट हिट है मेरे भाई ये गेंद भी बाउंड्री लाइन के बाहर जाएगी 6 सिक्सर. रिवर्स खेला इस बार बहुत ही बढ़िया और करारा स्ट्रोक अलंकार मेगा फाइनल के मुकाबले में ताबड़तोड़ बल्लेबाजी स्टेप आउट करके ड्राइव करने का प्रयास बल्ले का मोटा सिरा शॉर्ट थर्ड पर गेंद फील्डर वहां पर मौजूद है केवल 1 रन यहां पर प्राप्त कर पाएंगे एजाज के खिलाफ बढ़िया बढ़िया बल्लेबाजी 8 गेंदों में 37 रन अलंकार ने अब तक बनाए 1.4 ओवर के बाद 42 बगैर किसी विकेट के नुकसान पर व्हाट अ ग्रेट स्टार्ट मैग्निफिसेंट स्टार्ट ड्राइव करना चाह रहे थे फिर से एक बार बल्ले का बाहरी और मोटा सिरा बैकवर्ड पॉइंट पर गेंद फील्डर वहां पर मौजूद है और देखिए केवल 1 रन यहां पर प्राप्त कर पाएंगे. बैक टू बैक मेगा फाइनल के मुकाबले में 4 छक्के दागने का यहां पर इतिहास रचा है बल्लेबाज अलंकार ने और 1000 रुपए का नकद इनाम देखिए यहां पर दिया जाएगा. भाग्यवान सर देखिए बैक टू बैक 3 छक्के दागे बल्लेबाज ने. अलंकार ने लगातारचे 3 षटकार हॅट्रिक मारली असेल तर 1000 रुपये असणार आहेत दोन्ही टीमसाठी बक्षीस. हा नक्कीच अलंकारला हे बक्षीस लागू झालेलं आहे.
क्या बात आहे, 3 नाही 4 मारले आहेत खरे तर बघा. बॅक टू बॅक 4 सिक्सर्स फ्रॉम अलंकार. अलंकार के बल्ले से 4 गेंदों में 4 बड़े हिट, क्योंकि पहले ओवर के आखिरी 2 गेंदों पर 2 सिक्स दागे और जैसे स्ट्राइक मिली दूसरी ओवर में वैसे टूट पड़े और 2 छक्के दागे उन्होंने. और यानी 4 गेंदे 4 छक्के दागने वाले बल्लेबाज मेगा फाइनल के मुकाबले में सबको याद रहेंगे अलंकार. और फैंटास्टिक बैटिंग. दूसरी तरफ आशिक शाहजी नामक बल्लेबाज विस्फोटक है. मार्टिन गप्टिल इसी टीम में आपको नजर आएंगे, सबसे धाकड़ खिलाड़ी. शादू लॉन्ग ऑन पर फिलहाल फील्डिंग कर रहे हैं 44 2 ओवर के बाद. भाई सेकेंड इनिंग में बल्लेबाजी करने आशिक आपको. अंधेरा हो गया तो कोई नाइट में फोकस लगाए नहीं यहां पर आपकी बल्लेबाजी के लिए. अब कोई प्रैक्टिस नहीं होगी ना कोई ड्रिंक्स ब्रेक, याद रखिए. बॉलर तैयार. ओवर द स्टंप्स हाफ ट्रैकर ऑन साइड पर पुल एंड अनसक्सेसफुल. अलंकार का पकड़ लिया है डीप स्क्वायर लेग पर कैच. काम हो गया है तमाम. बड़ी विकेट, बड़ी मछली जाल में पहला झटका. बॉलिंग मार्क पर आए गेंदबाज मयूर और वेरी फर्स्ट बॉल पहली गेंद पर उन्होंने विकेट चटकाई. ओहो आते ही मैदान में ठोक दिया है प्रशांत के बल्ले से. आमचा मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारूंगे. हवाई यात्रा. ओबॅटचे कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आलाय आवाज. सोडावा लागेल मैदान. विकेटचा बदल धक्का क्रमांक 2 50 वरती. प्रशांत बॅक टू दी पॅव्हेलियन.
रन संख्या पर पूरी तरह से लगाम लगा दिया है गेंदबाज ने। ओवर हाइट्रिक चटकाई, विकेट हाइट्रिक की कगार पर। अगर विकेट आती है तो विश्वाजी रसा साहब इनकी ओर से ओहो 1000। इससे पहले अलंकार को 3 छक्कों के लिए मिले और अब 3 विकेटों के लिए मयूर को मिलेंगे 1000 फ्रॉम विश्वाजी रसा साहब। पाहू शकता आग मास्टरमाइंड हाय आगा मास्टरमाइंड कुर्ता 11 पहा जो नॉन स्ट्राईकला वाघ झगडतोय ना तो स्ट्राईक साठी झगडतोय, त्याला स्ट्राईक भेटत नाही नाही, पण भाग्यवान मी आता ऐकलं कुर्ता 11 या मागचं रहस्य काय भाग्यवान? कुर्ता 11 म्हणजे एक्झॅक्टली काय? कुर्ता 11 म्हणजे जे पहिल्या दिवशी मोकळे झालेत आणि आयोजकाला सपोर्ट करण्यासाठी सज्ज झालेत त्यांना आम्ही कुर्ता 11 मध्ये घेतलेले आहेत. आशिष देखील असणार आहे. क्या बात आहे. आपल्याकडे वेळ असता तर आपण एक मॅच घेतली असती कुर्ता 11 ते रीएंट्री मागतायत पुढच्या वर्षी. आता हरिंदर यादव साहेब यांच्यातून शुभ आगमन झालं, त्यांना देखील विनंती करतो की मंचावर यायचं आहे आपण. आता गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या. आप ब्लैकर मिस्टर आमिंग गेंदबाज में 5वीं विकेट हो सकती है. अरे क्या कर दिया भाई आपने, ये गड़बड़ हो गई. कालूडॉन किधर गए? ओवर थ्रो. गरीबी में आटा गिला. 3 ओवर का खेल समाप्त. 3 ओवर के बाद 53 रन 4 विकेट के नुकसान पर. 53 ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 3rd ओवर. आखिरी ओवर शेष. एक प्लेट है अंगूर ना तिकडे कोपऱ्यात. चलिए मुकाबले की शुरुआत. ओ पहली गेंद आखिरी ओवर की. फील्डर मौजूद, लपक लिया है कैच. बल्लेबाज को विश्वास नहीं हो रहा है भाई कि ये कैसे कैच हो सकता है. परफेक्ट मिडल हुआ था फिर भी कैच लपक लिया है. अब आधी टीम पैवेलियन में 5 झटके टर्मिनेटर को. असं गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा हमने पहले ही बताया कि 3 बल्लेबाज आपके रेडी रखो. अलंकार एक अनाउंसमेंट कितनी बार करेंगे ये सवाल होता है. थोड़ा स्पोर्ट्समैन स्पिरिट दिखाइए. खेल के दूसरे सत्र में आशिक को बल्लेबाजी करनी है. नहीं, बल्लेबाज मैदान में आया ना चुके. तिरपन रन स्कोर बोर्ड पर. डॉगेश भाई देखिए अंदर, बाहर लीजिए उनको. आयान बड़ा हिट लगाने का प्रयास किया था. ऑप्शन के बाद सफल हुए थे. ऑन साइड पर खेलने का प्रयास. फील्डर वहां पर मौजूद है. केवल 1 रन यहां पर प्राप्त कर पाएंगे. सिंगर के साथ टोटल आगे बढ़ता हुआ कुछ स्कोर देखिए यहां पर
54 रन 54। किरण का स्ट्राइक पर आना बहुत जरूरी था और वो हो चुका है। किरण स्ट्राइक पर आ चुके हैं। जिस किरण ने पिछले हर एक मुकाबले में विद द बैट बेमिसाल कंट्रीब्यूशन दिया है, वही किरण अब मैदान में दाखिल हो चुके हैं। अंडर आर्म क्रिकेट भी बहुत अच्छा खेलते हैं लक्ष्मी 11 के लिए। और ओवर आर्म क्रिकेट में भी देखिए बात करेंगे, एलपीएल में बहुत ही जबरदस्त प्रदर्शन दिया है अब तक। आशिक सेकेंड इनिंग में बल्लेबाजी करने आप क्या कर रहे हैं, मुझे समझ नहीं आ रहा है अभी। मिस टाइमिंग, गेंद दबा में विकेट। विकेट का बदल होता हुआ यहां पर एक और बल्लेबाज मैदान के बाहर तो चल मैं आया। इस स्थिति में फिलहाल टीम टर्मिनेटर। शफल हुए ऑन साइड पर और गेंद को सफर किया है हवाई यात्रा पर। स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के पार ओवर द लाइन। एक और शानदार 4।
ट्रॉफ्या आहेत त्या त्यांच्या मार्फत आम्हाला पुरस्कृत केल्या आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार. तसेच मालिकावीरसाठी जे तुम्ही बायसायकल पाहताय ती आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. आशिष प्रजापती आणि सचिन चौरसिया या मान्यवरांनी त्यांचे देखील मनापासून आभार आभार आभार. तसेच तुम्ही जे कूलर पाहताय बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी ते आम्हाला पुरस्कृत केले आहेत. विनोद यदलकर दादा त्यांचे देखील मनापासून आभार असतील. तसेच आम्हाला 4 दिवस ज्यांनी पाण्याची व्यवस्था केलेली आहे ते आमचे लाडके निषाद पाटील साहेब, पांडेर अण्णा, रोशन सिंग साहेब यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी 4 दिवस आम्हाला पाण्याची व्यवस्था इथे उपलब्ध करून दिली. तसेच मॅन ऑफ द मॅचसाठी जे तुम्ही ट्रॉफ्या पाहताय ते आम्हाला पुरस्कृत केले आहेत. गिरीश सिंग साहेब तसेच आनंद सिंग साहेब यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच तुम्ही सन्मान चिन्ह जे पाहताय ते आम्हाला पुरस्कृत केलेले आहेत ते मान्य श्री ॲडव्होकेट मुकेश नाना भोईर तसेच अभिजित गिगे साहेब यांच्या मार्फत त्यांचे देखील मनापासून आभार. तसेच प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच कॅप आहे ती आम्हाला पुरस्कृत केलेली आहे दयाल भाई यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. तसेच सेमीफायनलसाठी 2 सेमीफायनलसाठी आणि फायनलसाठी गॉगल आम्हाला पुरस्कृत केले ते आम्हाला त्रिनेत्री ऑप्टिक्स म्हणजेच गोल्डी राणा यांच्या मार्फत त्यांचे देखील मनापासून आभार आभार आभार. तसेच नक्कीच मुकेश नाना भोईर यांचे इथे शुभागमन झाले, मनापासून त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच इथं उपस्थित आमचे मान्यवर मुकेश नाना भोईर यांचे शुभागमन झाले, त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तसेच अभिजित गिगे साहेब यांचे देखील इथे शुभागमन झाले, त्यांचे देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत. याच आपण मुख्य मंचावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आमच्या या लोढा प्रीमियर लीग 2026 मध्ये. पहा थर्ड अंपायर तुम्ही फक्त बीमर साठी रेफर करू शकता किंवा रनआउट साठी. येस येस सर, डेव्हिएशन फक्त कॅप्चर करू शकतो जर झालं असेल तर, पण स्निकोमीटर नाहीये त्यामुळे अल्ट्रा एज आपल्याला क्लिअर नाही मिळू शकत. कॅमेराच्या फक्त व्ह्यूजने आपण जो कॅमेराचा विषय आहे त्याने फक्त डेव्हिएशन चेक करू शकतो, बॉल डायव्हर्ट झालाय का, आणि जे आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन आहे तोच आपल्याला मान्य करावा लागेल. 23-63 फायनलचा महासंग्राम. अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अपील. पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत. सिग्नल व्हाईट. 1 रन. आशिकने मात्र आजच्या दिवसामध्ये अगदी आपल्या नावासारखा खेळ केला. चला सर्व कमिटी मेंबर यांना विनंती करतो की आपण चेअर आणायचे, सगळ्याकडच्या जे चेअर आहेत आपल्याला लागलेले आहेत ते चेअर्स घेऊन या, स्टेजच्या समोर चेअर घेऊन या. आता मात्र कनेक्शन प्रॉपर. बॉल निघालाय, सफर करतो बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. सफर करतो बेफिकरपणे, ठोकलाय हा 6. चला कॉम्बॉक्स मध्ये फक्त 2 12th मॅन जातील कॉम्बॉक्स मध्ये, बाकी कोणी राहणार आहे. तिकडे कॉमेंटेटरला त्रास होतोय, लाईव्हला युटीसी वाल्याला देखील. कॉम्बॉक्स मध्ये फक्त 12th मॅन राहील, बाकी कोणी थांबू नका प्लीज. सर थँक्यू भाग्यवान. ऍक्च्युअली कंट्रोल रूम मध्ये फक्त कॉमेंटेटर्स आणि स्कोरर मित्र आमचे थांबतील आणि 12th मान ज्यांच्याकडे ऍक्सेस आहे तेच मात्र इथे थांबतील. 21-52 धावांची गरज. बॅटरला मात्र इथे ऍक्सेस मिळाला, पण गोलंदाज हा ऍक्सेस डिनाय करतोय ह्या बॉलवरती. हा फटका जनरेट झाला नाही. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाच्या माध्यमातून 4 चेंडू आतापर्यंत झालेत. बॉलर अलंकार ज्याने मात्र सुंदर क्रिकेट दाखवून आजच्या दिवसामध्ये क्रिकेट प्रेमींना चांगलं आभूषण दाखवलं. अलंकार अगदी नावाप्रमाणे खेळतो, अजिबात अहंकार नाही अलंकारकडे.
त्यामुळेच क्रिकेटचा खेळही त्याचा जबरदस्त पाहायला प्रेक्षकांना ही मजा येते. 20 चेंडू जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. 4 बॉल 11. व आताचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, कट झालाय देखील. लेग कटचा हा बॉल पण क्रीजच्या बाहेर निघून जातोय. पंचांचा सिग्नल व्हाईट. 4 बॉल 12. लायन्स 11. लायन्सची दहाड आपल्याला या डावामध्ये पाहायला मिळतं. पण सूर्याची किरण थोडीशी आता मात्र लपायला लागली आहेत. पुन्हा एकदा स्विच अल्टी पलटी, बॉल बाउंड्रीला बार कल्टी. 4 धावा. सुरुवात होते. तवार करायचे तर सपासप करायचं. चान्सच द्यायचा नाही समोरच्याला. ना उभं राहायला, ना बोलायला, ना काही करायला. समोरून एक चाल येण्या अगोदरच आपली एक चाल, एक हत्यार. आशिक सध्या तरी वार करतोय, ते देखील सपासप. और वापस बॉल हवेमध्ये, जाळ्यामध्ये अडकलाय का आशिक. ओ या कॅचने अलंकारचा हा बॉल आले अलंकारच्या खेळावरती. सर्वजण झालेत फिदा, कारण की केलं आशिकला अलविदा. सवारी भवानी चौकामध्ये फास्ट कहर केला. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली. 16 धावा आल्या होत्या अलंकारच्या अगेन्स्ट. तरी देखील शेवटच्या बॉलवरती लवकर मॅच. सूर्याचं तेज कमी होत आहे, सूर्याची किरण लपली जात आहेत आणि त्यामुळे आपल्याला पाहायला मिळत आहे की थोडीशी घाई करताना आशिक सापडला. विकेट मिळाले शेवटच्या बॉलवरती. 16 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही आपण विचार केला तर अठरा चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 47 धावांची गरज. 18 बॉल 47, 47 अजूनही बनवायच्या आहेत. शेवटच्या बॉलवरती कमाल केली गोलंदाजी करत असताना टर्मिनेटरच्या गोलंदाजाने. टर्मिनेटर्सने पुढचा गोलंदाज बाहेर काढला सुनील नावाचा आणि त्याचा सामना करेल संदीप आणि भावेश. टर्मिनेटरचा ओनर देखील सुनील आहे. बघूयात सुनीलच्या या गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे फलंदाजी होते. स्वतः संघ मालक देखील आहे. पहिलाच बॉल फुलटॉस. जब कोई बात बिगड़ जाए संदीप बस साथ देना हमारा. ये स्ट्रोक देखो, एक बार नहीं बार बार देखो. बॉल बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. नो बॉल. अर्थातच पुढचा बॉल फॉर हिट. अर्थातच या बॉलवरती 7 धावा मिळतील. चला, अंपायर डिसिजन पंचांनी देखील चेक केलं. फायनलची मॅच आहे आणि कंट्रोल रूम मधून हा निर्णय आला. तर पंचांची चर्चा करून काही विवाद नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 23. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. जिंकण्यासाठी आता अजूनही 40 करायच्या. चेंडू शिल्लक 18. सुनीलचा पुढचा बॉल. ऑन द टोस. चांगला फटका. अपकट स्टाईल. डीप कव्हर पॉइंटला भेदलंय.
एकदा षटकार तर पुढच्या बॉल वरती लावले फटकार. धाव मिळती 4. येतोय चौकार. दोस्ती फार गरजेची आहे. निकेश सरांचे देखील आपण पाहतोय. मैत्री आपल्याला पाहायला मिळते. मित्र इथं मात्र भरपूर उपस्थित झालेत. यारी में गद्दारी नाही और गद्दारों से यारी नाही. एक वेळ दुश्मन पुढे गेला तरी चालेल पण मित्र मागे राहता कामा नये अशी पर्सनॅलिटी आहे निकेश सरांची. आणि सुंदर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कारण की म्हणतात ना बरीचशी आजार डॉक्टरांच्या गोळ्यांपेक्षा मित्रांच्या टोळ्यांनी बरे होतात. त्यामुळे मित्रांसोबतचा संवाद, मित्रांसोबतचा प्रतिसाद. चला वेळेचं बंधन मित्रांनो थोडं फास्ट घ्या. मित्रांसोबतच्या चर्चा या नेहमी आपल्याला आठवणीत राहतात. 28 धावा फलकावरती लागला. 4 ओव्हरची मॅच. 63चा पाठला. फायनलचा रणसंग्राम मैदानामध्ये सुरू आहे. फायनलचा अध्याय इथे मात्र लिहिला जातोय. या शेवटच्या पानावरती कोणाचं नाव लिखित केलं जाईल. फटका पुन्हा एकदा चांगला. 2 खेळाडू प्रयत्न करतील. 2 खेळाडू कुठेतरी दम तोडतील. बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. धाव मिळतील 4. आलाय चौकार. Everybody now, come on. लुप्त व्हायला लागलेत. सूर्याचा तेज लुप्त होतोय. ओ बॅट तर फिरवली आहे पण सिग्नल आहे तो व्हाईट बॉलचा. एक्स्ट्रा. एकदा विधून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 35. आतापर्यंत 10 बॉल मध्ये 35 बनवलं. 14 बॉल मध्ये 28 करायच्यात. का नाही होऊ शकत. लॉफ्ट केलाय. ओ जबरदस्त जबरदस्त कॅफट. 100% कमिटमेंट. आपल्या संघासोबत असलेली निष्ठा. आपल्या मातीसाठी, आपल्या भागासाठी, आपल्या संघासाठी लढणारे हे एफर्ट. झगडतोय, फाईट करतोय. माझा रोल जितका मला दिलाय तो मी करत राहील. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा संपर्क आपण पाहतो परफेक्ट झाला नाहीये. षटक कंप्लीट. 12 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. चला लगेच टर्न करा मित्रांनो. चला थोडं फास्ट घ्या. सुपर फास्ट. कुठेही हॉल्ट घेऊ नका. पश्चिमेमधून सूर्याचा उगम झाला. आज मात्र पूर्वेमध्ये सूर्याचा अस्त होतोय. पण पश्चिम ते पूर्वपर्यंत पोहोचेपर्यंत या खेळाडूंचं शौर्य पाहून सूर्य देखील आता मात्र पूर्वेकडे नतमस्तक होतोय. पण पश्चिमेकडून सूर्य जरूर उगवतो, पूर्वेकडून मावळतोय. आणि आज मात्र पूर्वेकडून या स्पर्धेचा एक चॅम्पियन संघाचा उगम होणार आहे. 12 बॉल जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. कहाणी अजूनही बाकी आहे. कारण की या 12 बॉल मध्ये कोणतरी नायक ठरणार आहे. कोणता तरी संघ विजयी ठरणार आहे. आतापर्यंत 4 दिवसाचा पडलेला प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. 4 दिवसापर्यंत या स्पर्धेची सुरुवात झाली होती. अनेकांनी स्वप्न पाहिली. 16 संघ होते, त्यातले 14 बाहेर गेले. 2 संघांची स्वप्न अजूनही जिवंत आहेत. व्हेंटिलेटर वरती ही मॅच आहे.
धगधग पूर्णपणे वाढली आहे. 12 बॉल 26, 12 चेंडू 26. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय निरंकार. निरंकारच्या समोर देखील निरंतर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. एक एक धाव, डबल डबल धाव, सिंगल डबलने मात्र धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न बिझी ठेवतात खेळाडूंना. माहिती आहे प्रत्येक धाव किती महत्वाची आहे. शेवटचा प्रहार असो, वार जोरदार करण्याचा प्रयत्न इथे मात्र बॅट्समनचा सुरू आहे. निरंकारचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा डायव्हर्ट होतोय. पुन्हा एकदा एक धाव घेण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज एक्झॅक्टली करत काय होता चेक इथे मात्र आपण करूयात. गोलंदाजाच्या पायाला जर संपर्क झाला असेल चेंडूचा, त्यानंतर आपण पाहतोय यष्टांवरती संपर्क होतोय का. चला अँगल चेक करूयात. फिल्डिंग तुम्ही सेट करा आणि नेक्स्ट बॅटर तुम्ही तयार राहा. जर विकेट असेल तर नक्कीच आम्ही तुम्हाला लगेच सांगू. अँगल इथं मात्र चेंज केलं जातं. पायाला बॉल लागलाय का. ओ क्लोज आहे, क्लोज आहे, क्लोज आहे. यष्टा तर उडल्यात इथपर्यंत मला स्पष्ट दिसत आहे, पण कंट्रोल रूम मध्ये ओ पायाला संपर्क झालाय का. हा आवाज थोडा छोटा असेल पण विकेट फार मोठा आहे, रोमांच फार मोठा आहे. त्यामुळे या सिच्युएशनला निर्णय देखील इथे मात्र घेतला जातो. कधी कधी छोट्या आवाजाने देखील कानांना त्रास होतो, डोळ्यांना त्रास होतोय. संपर्क झालाय का. स्ट्रेट अँगल, विकेट, विकेट, संपर्क झालाय, विकेट मिळाली आहे. मी आधीच सांगितलं कधी कधी लहान आवाजाने देखील त्रास होतो. चला बॅट्समन थोडं फास्ट, तुम्ही मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चेंडू फेस करायचे आहेत. लोढा हावन प्रीमियर लीग विजयाचं स्वप्न कुणाचं सत्यात उतरेल. गोलंदाज तयार, निरंकार. 10 बॉल 24, 10 चेंडू 24 धावांची गरज. रनवे मध्ये थोडासा अडथळा. चला थोडंसं निरंकार तुम्ही देखील सहकार्य करा. जितका उजेड आहे तितक्या उजेडातच मॅच कंप्लीट झाली तर मजा येईल. बॅड लाईटचा इम्पॅक्ट नको या मॅच मध्ये. ओ इथे मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न खेळाडू तिथे मात्र आहे. अखेरच्या क्षणाला मात्र चांगलं कलेक्शन आणि स्वतःला करेक्टही केलं, कारण की खूप पुढे निघून गेले होते. झेल कदाचित मिळालाही नसता, पण जर टप्पा पडला असा झेलच्या नादात राहिले असते चौकार मिळाला असता. स्मार्ट मूव प्लेयरशी. 9 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. संदीप अजूनही लढतोय मैदानामध्ये, सगडतोय, झुंज देतोय. व आताचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. वेगाने फेकण्याचा प्रयत्न. पंचांनी दोन्ही हात समांतर. व्हाईट बॉलचा इशारा सँडी सरांचा. अनोखी शैली आहे सँडी सरांची. अगदी पाय मोडतात त्यानंतर दोन्ही हात समांतर करतात. त्यांचा फिटनेस दाखवतात. हो इथे मात्र फटका पुन्हा एकदा चांगला प्रोटेक्शन आहे या फटक्यासाठी. एक धाव तर घेतलीये. जलद गतीने थ्रो, या थ्रोने दुसऱ्या धावेचा प्रवास थांबवला. डर सबको लगता है, गला सबका सूखता है. 8 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 8 बॉल मध्ये 20. फायनलची मॅच, फायनलचा प्रेशर, फिनालेचा प्रेशर. पण फिनाले मध्ये फेअरलेस खेळावं लागेल.
गोलंदाजी तरतरचेदार होते. टर्मिनेटर संघाने आता मात्र मोठे फटके जणू काही टर्मिनेट केलेत. ओ फटका चांगला आहे. कनेक्शन प्रॉपर. बॉल गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. बॉल करतोय हवाई सफर. सँडी सरांचा इशारा साधावा. सात चेंडू 14 धावेची गरज. 7 बॉल 14 करायच्यात. जशी हवी तशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. न्यूट्रल प्रेक्षकांसाठी ही मॅच परफेक्ट. विजय लायन्स 11चे चाहते मात्र थोडेसे पाहत असतील. त्यांचे हात आता मात्र जोडले गेलेत. पण न्यूट्रल प्रेक्षकांना मात्र मजा येते. 7 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. निरंकार पुन्हा एकदा तयार व आता देखील हमला करण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्ट्रायकर एंडवरती थ्रो. 2 धावा कंप्लीट. नशिबाची साथ. नशिबाची साथ इथे मात्र मिळते. 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 6 मध्ये करायचे 12. फार छान. फार छान गोलंदाजी होते. तितकी सुंदर फलंदाजी. एकापेक्षा एक धुरंदर आपल्याला पाहायला मिळतात. चला थोडस फास्ट घ्या. कोण कोणाला म्हणेल कैसा हराया. कोण जिंकल ही मॅच. सहा चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेंची गरज. 6 बॉल 12. सहा चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेंची गरज. चला मित्रांनो थोडंसं फास्ट घ्या. आपलेच साथीदार आहेत. बॅड लाईटचा इम्पॅक्ट या मॅच मध्ये पडता कामा नये. चला चला फिल्डिंग लावून घ्या. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. आता समीकरण आलेलं आहे. 6 बॉल 12 वरती मयूर मॅच रंगली आहे. त्यामध्ये ती मात्र शंका नाही. ऑनलाईन प्रेक्षक जे पाहतात या मॅचला त्यांचे इंटरनेटचे पैसे वसूल होत आहेत. ऑन साइड पर स्विंग करने का प्रयास. गेंद हवा में. फील्डर नहीं वहां पर. बाल बाल बचे. बॉल हवेमध्ये होता आणि खेळाडू मात्र त्या हवेच्या प्रवाहामध्ये स्वतःला सावरत होता. जणू काही बॉल हवेमध्ये फिरतोय की काय आणि त्या बॉल सोबत खेळाडूही फिरतोय. पण खेळाडू फिरत राहिला तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीटही झाला. 5 बॉल 10 करायचा. प्रथमेश हर एक सुबह नया ख्वाब लाती है. मुश्किल अपनी राह देखती है. जो रुक जाए वो जिंदगी नहीं मगर जो चलते जाता है वही मुकाम पाता है. कौन पाएगा मुकाम इस मुकाबले में. उठापन करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अपील केली जाते. सेलिब्रेशन. जे अग्रेशन सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळतंय. विकेट मिळाली आहे. मोक्याच्या क्षणाला विकेट. धोक्याची घंटा. समीकरण बदललंय. 5 बॉल 10. आता 4 चेंडू 10. लोढा हॅव्हन प्रीमियर लीगच्या शेवटच्या पानावरती या शेवटच्या अध्यायावरती कोणाचं नाव इथे मात्र लिहिलं जाईल. विजयाचं नाव कोणाचं असेल. विजयी संघ कोण असेल आणि त्या विजयाच्या शिल्पकारामध्ये कोणत्या योद्ध्याचं नाव कोणत्या खेळाडूचं नाव हायलाइट होईल. या शेवटच्या पानावरती एक नवं पान लिहिण्याच्या प्रयत्नामध्ये हे दोन्ही संघ स्वप्न पाहत आहेत. कोणाच्या स्वप्नांची पूर्तता होईल. कोणाच्या झोळीत विजय येईल. कोणाच्या झोळीत पराभव येईल. चला ताबडतोब पुढचा बॉल पुढच्या 10 सेकंड्स मध्ये पडला पाहिजे. 4 चेंडू 10 धावांची गरज. इजाज. ओ इजाजचा मिजाज मात्र काही कामी आला नाहीये. हा बॉल पायाशी संपर्क करतोय. 1 धावेतून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच
एजाजचा मेजाज, मार्टिनला मारावं लागेल. वॉट अ मॅच. 3 चेंडू 9 धावांची गरज आहे. जबरदस्त सामना आपण पाहतो. शेवटच्या चेंडू होईपर्यंत खरं तर सामना जिंकण्याचा असा सोडू नका, कारण एक चेंडू हा इतिहास रचण्यासाठी पुरेसा असतो. 3 चेंडू 9. बॉल तयार. ओ शफल झालाय. मोठा फटका जनरेट करण्याचा प्रयत्न. नॉर्थ साइड वरती थ्रो येतोय. एक धाव स्ट्राईक पासून दूर जातोय. 2 चेंडू 8. या बॉल वरती मिनिमम 2 धावा तरी हव्यात. मिनिमम 2, मॅक्सिमम 6, मॅक्सिमम 4, मॅक्सिमम 3, पण 2 पेक्षा अधिक. येस डेफिनेटली. अगदी आपण पाहिलं तर या मॅच मध्ये आता तसंच काही समीकरण शिल्लक आहे. 2 बॉल आणि विजयासाठी 8 धावांची गरज. मेगा फायनलची मॅच अजून कशी हवी. फुल ऑन एंटरटेनमेंट, पैसा वसूल सामना मैदानामध्ये. अलंकार फायनल वॉर्निंग, नो मोर वॉर्निंग नाव. ओ एजाजचा मेजाज पुन्हा एकदा थांबला. हो काय करतोय मैदानामध्ये. का अनिमेट एक धाव कंप्लीट केली आहे, पण या कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. ओ फिंगर रोल केले, डेअरिंग केली आहे. येस मयूर, मांगरोल नाईटच्या स्पर्धेची मी तुम्हाला आठवण करू देईन. गतवर्षी क्रिश 11 जागृती स्पोर्ट्स ब्राह्मणकरने 1 बॉल 7 केल्या. त्याचपूर्वी आपण पाहिलं तर 1 बॉल 8 ची गरज असताना मांगरोळच्या क्रीडांगणावरती त्या झाल्या. 3 बॉल 23 ची गरज असताना त्या धावा चेस झाल्यात. 1 बॉल 7 ची गरज आहे. काय होईल या मॅच मध्ये. अरे क्या है मजा. येस, जीने में अगर ना कोई तकलीफ होतो, जर तुम्हाला संघर्ष नाही तर त्या विजयाचा आनंद नाही. 1 बॉल 7 धावेची गरज या मॅच मध्ये. वॉट अ मॅच. जबरदस्त चित्त थरारक सामना मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण या फटक्यासोबत स्वप्नांची पूर्तता टर्मिनेटर संघाने 7